शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले सर्व महापुरुषांना या ठिकाणी माहितीद्वारे अभिवादन करतो। आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व जे पत्रकार बंधू आणि भगिनी त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेचा एक विषय जो आहे म्हणजे आमची मंगळवार पेठ अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीचे आम्ही सर्व सदस्य आहोत। आम्ही या ठिकाणी जमलेले आमचे सर्व सदस्य यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आजच्या या पत्रकार परिषदेचा मेन विषय जो आहे तो प्रभाग 24 जो आताच्या या रचनेमध्ये नवीन प्रभाग झालेला आहे। त्याच्यामध्ये रास्तापेठ आणि मंगळवारपेठ कसबा पेठ असं या प्रभागाचं नाव होतं। या प्रभाग रचनेमध्ये हा पारंपरिक अनुसूचित जाती जमातीचा मतदारसंघ होता राखीव, जे 1962 पासून ते आतापर्यंत हा राखीव होता। आणि यंदाच्या रचनेमध्ये याची रचना अशी काही करण्यात आली की जेणेकरून जाणून बुजून या रचनेमध्ये एससी प्रभागाचं रिझर्वेशन जे होतं ते काढण्यात आलं। या संदर्भामध्ये येत्या 24 सप्टेंबरला म्हणजे पुणेकराला ज्या दिवशी 94 वर्ष पूर्ण होतात आहे त्या निमित्तानं आम्ही या निर्धार सभेचं आयोजन मंगळवार पेठ वजन काटा या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता करत आहोत। यासाठी आम्ही आमच्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यासाठी, त्याचप्रमाणे आमची जी भूमिका आहे या अन्यायाच्या विरोधात जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मी सुरुवातीला यासाठी पत्रकार परिषदेआधी आपले आमचे सन्माननीय सदानंद शेट्टी माजी नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या पत्रकार परिषदेला संबोधावं। महाराष्ट्रातल्या आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका या बऱ्याच वर्षानंतर प्रशासनातून लोकप्रतिनिधींकडे जात असताना कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये चांगला संदेश होता की आता निवडणुका झाली की विकासाची कामं होतील। पण दुर्दैवाने ज्या ठिकाणी प्रभाग रचना करायची वेळ आली आणि सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचना करताना त्या ठिकाणी आपला दृष्टिकोन ठेवून सर्व प्रभाग तोडण्याचं काम केलं। त्याचं जिवंत उदाहरण प्रभाग नंबर 24 आहे। 24 आणि 23 जर तुम्ही पाहिलं तर जुना बाजारातला भाग तो संगमनगर त्या संगमवाडी जय जवान नगर येरोडाला जोडलाय। म्हणजे मंगळवारपेठ जुना बाजार पासून ते येरोडा असं 13 नंबरचा प्रभाग केला। आणि त्याच्यामधून वास्तविकता नाले रस्ते मुख्य रस्त्यावरून प्रभाग करत असताना एक अपवाद आहे, आरटीओ पासून तो करायला पाहिजे होता। मागच्या प्रभागाच्या वेळेस तो तसा झाला, तो कसब्यात जोडला गेला। परंतु आत्ताच्या प्रभागामध्ये मधूनच संताजी घोरपडे रस्त्यापासून डावी बाजू हात जोडून त्या ठिकाणी पदमची पोलीस चौकीपर्यंत त्या ठिकाणी नेण्यात आला। तिथून डोराबजी कॅम्प, गीता सोसायटी, तुलसीदास सोसायटी इकडे मिळवण्यात आला, हरकत नाही। परंतु करताना असं पूर्णपणे दूषित ठेवून ससून क्वार्टर आणि पोलीस लाईन जर तुम्ही पाहिलं तर ससून क्वार्टर पोलीस लाईनला लागूनच सगळा एरिया असताना मुद्दाम असं सरळ चौकातून जरी गेलो आपण तर सरळ वाढ न्यायच्या ऐवजी ससून क्वार्टर आणि पोलीस लाईन याला पर्पजली तोडलं, म्हणजे मागासवर्गीयांचा भाग कमी केला। तिथून पुढे पतंजी पासून जाताना पुढे नानापेठेत विठोबा आनंद सोसायटी 70 हे 70 अल्पसंख्याकांचा बहुसंख्य असलेला भाग आणि विठोबा सोसायटी जी आहे ते मागासवर्गीयांचा भाग तो तोडून आता काही भाग कागदीपुरा, भराव, जुना बाजार या परिसरातले भाग तोडून म्युन्सिपल कॉलनी नंबर 5 मागासवर्गीय गोळी आहे थोडा भाग मागासवर्गीयांचा भाग तोडून किमान 4000 मतं तोडण्याचं काम केलं। जिथं 12,000च्या पुढे जे असतं तो मतदारसंघ एससी होत होता त्यात पर्पजली गेले 5 दशक म्हणजे 60 वर्ष जवळजवळ जो एससीचा वार्ड होता तो तोडण्याचा पहिला पराक्रम यंदाच्या याच्यामध्ये केला। आणि ही पहिली वेळ अशी आहे की सर्व पक्षातले सर्व कार्यकर्ते ह्या बाजूने आलेत, नाहीतर पूर्वी कशी पद्धत असायची कोणी येत नाही जो लढत नाही। पण आता ही पहिली वेळ पुणे शहराने दाखवून दिले की प्रभाग नंबर 24 मध्ये सर्व पक्षातले कार्यकर्ते माझ्या सहित एकाच विचारसरणीला आलेत आणि सगळ्यांना जे पटलेलं आहे पटलं नाही ती जी खरं वस्तू ती दिसती। त्या शासनाच्या नगर विकास खात्याच्या राधा आणि आपले नवकिशोर राम कमिशनर यांना सुद्धा आम्ही हरकती सगळ्यांनी प्रबळपणे हरकती मांडली, त्यांनाही बहुतांश पटले। पण सत्ताधाऱ्यांचं पुढे काय होतं, सत्ताधारी काय करणार आहेत हे जरी प्रयत्न असलं तर या वस्तीमध्ये जिथं मागासवर्गीयाचा भाग तोडता तुम्ही मग मागासवर्गीयांचं मतं नको का तुम्हाला?
म्हणून सर्व मागासवर्गीय वस्तीच्या लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक वस्तीवाईज बैठका घेतल्या, कॉर्नर मिटिंग घेतल्या. उद्या 24 तारखेला वजन काट्यावरची सभा होणार आहे, निर्धार सभा. त्या सभेच्या अगोदर पूर्ण घरोघरी वस्ती जाऊन प्रचार करून या ठिकाणी मागासवर्गीय कशा पद्धतीचा अन्याय झालाय आणि या निर्धार सभेला मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित आवाहन करणार. त्याच्यानंतर पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाला धरणे धरण्याचा कार्यक्रम होणार. हे सगळं करत असताना अजूनही असं वाटलं की शासन काय ऐकत नाही, सत्ताधारी काय ऐकत नाही, तर शेवटचा टोका म्हणून हायकोर्टात जाण्याचा निर्धार सुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेला आहे. मला माहिती की उत्कृष्ट प्रतिसाद जनतेचा मिळतो. या ठिकाणी नागरिकांना सुद्धा ते पटलेलं नाही की अशा पद्धतीने ज्या कोणी केलं असं त्यांना ते भोगावं लागणार आहे. या भविष्य काळात त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना भोगावं लागणार आहे. पण तो मागासवर्गीयांना अन्याय करून या ठिकाणी आता एक माझा शेवटचा मुद्दा असा आहे, महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात नेहमी मागासवर्गीय वस्तींना तरतूद केली जाते. या पुढच्या काळामध्ये कुठल्या वस्तीला तरतूद करणार? तर मागासवर्गीय वाढत राहिला नाही तर मागासवर्गीय वस्ती कसं गृहीत धरणार? हा एक प्रश्नचिन्ह तयार झालं की महानगरपालिकेत आपण काम करत असताना 217, 216 हे जे मागासवर्गीयाचा पट्टा आहे, 220, 224, 228 भीमनगर, हा जो मागासवर्गीयाचा परिसर आहे, याला मागासवर्गीय वस्तीमध्ये तरतूद करून महानगरपालिका पर्पजली त्या ठिकाणी विकासाचं काम करत होती. तर मागासवर्गीयाचा भागच राहिला नाही, वस्तीत राहिले नाही, वाढत राहिला नाही, तर पुढच्या अंदाजपत्रकात संशय पद्धतीत समाज कल्याण खात्याकडून त्या ठिकाणी निधी मिळेल का, ही मोठी शंका या ठिकाणी. पुणे जिल्हा नियोजन समितीचा मी सदस्य होतो गेल्या वर्षी, तर या ठिकाणी सुद्धा मागासवर्गीय वस्ती म्हणून आपल्या मंगळवारपेठ गाडीचा आम्ही तरतूद केली. पुढच्या काळामध्ये पुणे जिल्हा नियोजन मंडळ या ठिकाणी मागासवर्गीय वस्ती धरणार का? त्याला कोण त्याला अहवाल देणार? हा सुद्धा मोठा प्रश्न. नुसता प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नाहीये, जनतेचा अन्याय कसा होणार आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. मला खात्री आहे की हे आवाज शासनापर्यंत जाईल आणि शासनाने सुद्धा त्याची योग्य दखल घेऊन हा मागासवर्गीयाचा गेल्या 5 दशकापासून जे काही मागासवर्गीय वाढ तो तेवढा ठेवावा. आणि पूर्वीचा मी जे उल्लेख केलं की हा भरावचा भाग, गोसाई वस्ती, जुना बाजार, बोलियाळी, कॉलनी नंबर 5 हा भाग जसा हे केला, आलोकनगरी ही जी कसबा पेठेतल्या त्रिमूर्ती मंडळापासून ते आलोकनगरीपर्यंतचा भाग हा मुद्दाम पर्पजली तोडलेला आहे. मागच्या निवडणुकीचा अंदाज घेताना ज्यांनी कोणी केलं त्या मागच्या अंदाजामध्ये हे मतदान तोडून पूर्ण एका पक्षाचं मतदान कसं होईल अशा पद्धतीने वाढ करण्याचं काम केलंय. मला वाटतं जनता याला भुलणार नाही. योग्य ती दिशा निवडणुकीत जनता दाखवेल, परंतु आपल्या सर्वांचं कर्तव्य की आपले निदर्शन आणणे, पत्रकार बांधवाच्या माध्यमाने उद्याच्या वर्तमानपत्रात त्या ठिकाणी येऊन अजून काही भर करताना हे जे ऑब्जेक्शन्स महानगरपालिकेत दिलेले आपण त्या ऑब्जेक्शन मध्ये सर्व शासनाला थरका होऊन त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आमचं मागणी मतदान कमी करा असं नाही, उलट आमचं मागणी उलट आहे. आम्ही प्रशासनाला हे मागणी मांडलेली आहे की तुम्ही 76,000 मतदान जे केलेलं आहे तर आम्हाला ते नको, 85,000 करा, एरिया वाढवा. आमचं हे जे गेलेला भाग आहे हा एरिया वाढवा, ती 85,000 झालं तरी चालेल, परंतु आमचा न्याय हक्काने आम्ही जी मागणी केली ती मागासवर्गीयाचा वाढ तिथं राहायला पाहिजे हे सर्वांनी निर्धार करून बहुधा मला वाटतं पहिल्यांदाच मंगळवार पेठेतले सर्व पक्षीय लोक एकत्र आले. हाच लढा आपण कायम ठेवू आणि लढून जिंकण्याचं काम करू. तेवढे मी या ठिकाणी प्रयत्न करून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर समितीचे सन्माननीय संजयजी भीमाने हे या ठिकाणी संबोधित करतील. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे मंगळवार पेठेतील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील चळवळीवर काम करणारे, चळवळीला मानणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सागर भाऊ कांबळे असतील, डाळिंबे ताई असतील, अमरजी कोरे असतील, विकास भाऊ असतील, सदानंद शेट्टी साहेब असतील, शेखर जावळे असतील, भिंगारे असतील, त्याचबरोबर गौरवजी घोडके असेल, निनाद भेंडे असतील, विजय वाघोर, प्रकाश आव्हाड, प्रमोद कदम, कांबळे, भारत शिंदे, सर्व प्रदीप कांबळे, मंगळवार पेठेतील तर सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीला मानणारे, त्याच्यावरती काम करणारे कार्यकर्त्यांची
आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली. या पत्रकार परिषद आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश मूळ हा आहे की येणाऱ्या 24 सप्टेंबरला पुणे कराराला 93 वर्ष पूर्ण होऊन 94 वर्ष लागतात. आणि हे पुणे करार जो झालेला आहे हा पुणे करार समतेसाठी झालेला आहे. सामाजिक अन्याय जो हजारो वर्षापासून अस्पृश्य समाजावरती होत होता, त्या अस्पृश्य समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना सत्तेचा वाटा मिळावा आणि सत्तेचा वाटा त्यांना मिळून त्यांचे सामाजिक प्रश्न सुटावेत. या देशामध्ये या अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला एक प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळून त्यांनी त्यांचा सामाजिक विकास करावा, याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या इंग्रज राजवटीमध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये मागणी लावून धरली होती की अस्पृश्य समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. आणि त्याच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये भारतातील महात्मा गांधी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांचा काही सामाजिक मतभेद असल्यामुळं त्या काळामध्ये फार मोठा वाद निर्माण झाला. आणि त्या वादामध्ये बाबासाहेबांना 2 पाऊल मागे यावं लागलं, महात्मा गांधींना 2 पाऊल मागे यावं लागलं. आणि त्याच्यामध्ये एक पुणे करार हा त्या काळामध्ये झाला. आणि त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ते राजकीय आरक्षण काही प्रमाणामध्ये राखीव जागेच्या स्वरूपामध्ये दलित बहुजन मागासवर्गीयांना बाबासाहेबांनी महत् कष्टाने मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याला येणाऱ्या 24 सप्टेंबरला त्या निमित्तानं त्या अनुषंगानं मंगळवार पेठेतील तमाम शिवपुरी शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्धार सभेचं आयोजन केलं. या निर्धार सभेचं आयोजन करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की आपण पाहतोय की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग असेल, हे प्रभाग रचना जी झालेली आहे त्या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक आयोग असेल, त्यांनी ज्या पुणे शहरामध्ये 41 प्रभागांमध्ये जे केलेल्या प्रभाग रचना आहेत त्या प्रभाग रचनामध्ये अनुसूचित जातीचे जे प्रभाग आहेत, मला वाटतं काहीतरी 21 का 22 अनुसूचित जातीचे प्रभाग आहेत, त्या 22 प्रभाग आहेत. त्या 22 प्रभागांमध्ये एक ठराविक 4-5 प्रभाग जर सोडले तर इतर असणारे जे अनुसूचित जातीचे प्रभाग आहेत त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर अन्याय कुठल्या प्रभागामध्ये झाला असेल तो प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक 24. आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये आता जसं शेट्टी साहेबांनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने नदी नाले भौगोलिक ज्या रचना आहेत त्या रचना कशा पद्धतीने निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसून कशा पद्धतीने त्याची तोडफोड केलेली आहे. आणि अनुसूचित जातीचे असणारे जे मतदार आहेत, अल्पसंख्याक असणारे जे मतदार आहेत, मुस्लिम समाज असणारे जे मतदार आहेत, या मतदारांची काटछाट आणि तोडफोड करून त्यांना प्रभाग क्रमांक 13 मध्ये कसं जोडण्यात आलेलं आहे आणि अनुसूचित जातीचं आरक्षण जे आहे, राखीव जागा जे आहे ते संपवण्याचं पूर्वनियोजित कट कसा झालेला आहे आणि प्रयत्न कसा झालेला आहे या संबंधी हा जो सामाजिक अन्याय काही एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने त्याच्या सोयीचा हा प्रभाव केलेला आहे. आणि त्याच्या निषेधार्थ मंगळवार पेठेतील तमाम शिवपुरी शाहू आंबेडकर चळवळीला मानणारा वर्ग जो आहे त्यांनी गेल्या 15 दिवसापासून मंगळवार पेठेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्धार सभेच्या पूर्व तयारीच्या बैठका, मिटिंगा, कॉर्नर सभा, मिटिंगा घेऊन एक उठाव मंगळवार पेठेतून नागरिकांनी केलेला आहे की हा जो सामाजिक अन्याय मंगळवार पेठेमध्ये अनुसूचित जातीच्या मतदारांवरती झालेला आहे तो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि या प्रशासनाला, या राज्यकर्त्यांना आम्ही दाखवून देऊ की हा अन्याय सहन करणार नाही. आणि त्याची पहिली स्टेप म्हणून उद्याच्या 24 सप्टेंबरला निर्धार सभेचं आम्ही नियोजन केलेलं आहे. ही पहिली स्टेप झाली. परंतु ह्याच्या नंतर आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जिल्हा अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देणार आहोत की हा जो सामाजिक अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही बंड पुकारणार आहोत. त्याच्यानंतर वेळ प्रसंगी आम्ही सामूहिकपणे शेट्टी साहेब असेल, जावळे साहेब असेल, आम्ही सगळेजण फुले शाहू आंबेडकर चळवळीला मानणारे कार्यकर्ते सामूहिकरित्या या संबंधामध्ये, या अन्यायाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये सामूहिक जनहित याचिका आम्ही दाखल करण्याचं देखील आमचं नियोजन त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 24 सप्टेंबरला जी निर्धार सभेचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्या निर्धार सभेचं आम्ही पत्रकार बांधवांना विनंती करतो की आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय
की हा जो अन्याय, सामाजिक अन्याय झालेला आहे हा शासनापर्यंत व या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांच्या कानापर्यंत पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही एक पत्रकार परिषद आयोजित करून निर्धार सभेचं आम्ही नियोजन केलेलं आहे. तुमच्या माध्यमातून आमचा जो प्रभाग क्रमांक 24 आहे, या 24 प्रभागाची दखल या शासनाने, या राज्यकर्त्याने घ्यावी आणि पारंपरिक जो अनुसूचित जातीचा हा जो प्रभाग आहे, अनुसूचित जातीचा प्रभाग क्रमांक 24 तो जसा आहे तसाच त्या ठिकाणी आम्हाला या प्रभागामध्ये आरक्षण जो राखीव आहे ते मिळावं, ही भूमिका घेऊन आम्ही पत्रकार परिषद आज या ठिकाणी आयोजित केलेली. पत्रकार बांधवांना काय प्रश्न करायचे असेल तर त्यांनी करावं अशी मी या ठिकाणी सूचना करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबतो. जय हिंद. आक्षेपांची सुनावणी वगैरे झाली, मग त्यात हे सांगून त्याचं उत्तर करता आलं असतं ना? केलं ना. आम्ही मंगळवार पेठेतून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 85 फक्त हा आकडा आहे, परंतु आम्ही स्वतः प्रभाग 24 प्रभागाच्या हरकती ज्या घेतलेल्या आहेत तर त्या हरकतीमध्ये हरकतदार 1, अर्जदार 1 आणि 25 हरकतदार, अर्जदार 1 आणि हरकतदार जे आहेत ते 25 असे जवळजवळ 86 अर्ज आम्ही 300 अर्ज आम्ही भरून त्या ठिकाणी हरकत घेतलेली आहे. आणि तुमच्या माहिती सांगू, तुमच्या वर्तमान पेपरला सकाळ असेल, लोकमत असेल, पुढारी असेल, राखाने भरून मंगळवार पेठेतून सगळ्यात जास्त रोष आणि मंगळवार पेठेतून सगळ्यात जास्त हरकती त्या ठिकाणी घेऊन निवडणूक आयोग जे आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन देऊन अतिशय आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली. मग त्या महाराष्ट्राचे सामान्य प्रशासनाच्या ज्या व्ही राधा आहेत त्या ठिकाणी होते, नवल किशोर राम त्या ठिकाणी होते. आम्ही त्यांना ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं की झालेला जो सामाजिक अन्याय आहे तो अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि हे हरकती आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही मला सांगताय की कोणाला फायद्यासाठी होते, फायद्यासाठी कोण आहे तो फायद्यासाठी करणार? आता हे तुम्हालाही माहिती आहे, समाजालाही माहिती आहे, सबंध पुणे शहराला आणि महाराष्ट्रालाही. याला काय अर्थ नाही ना, आम्हाला माहिती नाही. वर्तमानपत्रामध्ये त्यांचं नाव तुम्हीच वर्तमान पेपर मध्ये त्याची नाव जाहीर केलेली आहे. एकतर तुम्ही येऊन सांगताय की अन्याय झाला आमच्यावर, कोणी केलं हे सांगा. भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची बातमी पेपरला लागलेली होती की त्यांनी, तुमचं काय म्हणणं आहे? आमचाही आरोप त्यांच्यावरच आहे, आमचाही आरोप त्यांच्यावरच आहे आणि सरळ आरोप त्यांच्यावरच आहे. जातीय पूर्वाग्रह ठेवून त्यांनी हा सगळा कट कारस्थान करून एसटीचं आरक्षण प्रभाग क्रमांक 24 मधनं त्यांनीच घालवले. हा आमचं ऑब्जेक्शन त्यांच्यावरच आहे. प्रश्न असा होता की तुमच्या बरोबर हरकती घेतल्या, तुमच्या हरकतीला त्यांनी तेलाची टोपली दाखवली. आता पुढं काय? कारण हरकती घेतल्यास तुम्ही सगळ्यांनी हरकत घेतल्या तर त्यांनी फेटाळले. असं पुढं नाही, फेटाळण्यात आलं नाही. आणि ज्या वेळेस हरकतींची सूचना होती, ज्या वेळेस महाराष्ट्र राज्य आमच्या हरकती काही फेटाळण्यात आल्या नाही. तर तिथं आम्ही ज्यावेळेस हरकती द्यायला गेलो त्यावेळेस ज्या महाराष्ट्र राज्य आयोग निवडणुकीच्या आयोगाच्या ज्या महासचिव होत्या त्या व्ही राधा मॅडम, त्यांनी आमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं. आम्ही त्यांना आमच्या प्रभागाची जी रचना झाली आणि जो एससी समाजावरती जो तिथं अन्याय झाला तो आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिला. त्यांनी तिथं आम्ही त्यांना कागदपत्रे दिले. त्यांच्या ज्या नियमावली होत्या की नदी, नाले, रेल्वे क्रॉसिंग, रस्ते हे न ओलांडता, भौगोलिक भाग न ओलांडता अनुसूचित जातीचं आरक्षण हे, या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता प्रभाग रचना व्हावी याचं आम्ही त्यांना पत्रही दिलं त्याच्यामध्ये, जेणेकरून ते त्यांचंच पत्र होतं प्रशासनाचं. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुमच्या याच्यावरती विचार करू आणि तुम्हाला सांगू. त्यांनी आम्हाला फेटाळलं नाही. आणि आम्ही त्यांना हेही सांगितलं की इथं प्रशासनाचे जे अधिकारी आहे, संबंधित अधिकारी आणि ज्यांची सत्ता आहे त्या राजसत्तेकर्त्यांनी त्यांच्या सोयीसाठी इथं हा प्रभाग तोडण्यात आला आणि आमच्यावरती अन्याय केला आणि त्यांच्यावरती जातीय पूर्वग्रहाचा गुन्हा, अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आम्ही तिथं मागणी केली. आमची कुठलीही मागणी अशी फेटाळण्यात नाही आली. फक्त आम्हाला सांगितलं की आम्ही याच्यावरती विचार करू. कधी करता? हे 11 तारखेला झाला, 11 सप्टेंबर. विचार कधी करून सांगणार ते सांगते ना. आता त्यांच्या हे आयोग आहेत, ते स्वायुक्त आहेत, त्यांच्यावरती कुणाचा दबाव नसणार आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या
येत्या 4 किंवा 5 तारखेला ते त्यांचं ठरवतील. मग त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये पुढची प्रोसेस करणार आहोत. वास्तविक पाहता त्यांनी आता जो पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, हरकती सूचनांचा जर आपण संपूर्ण निवडणूक आयोगाचा प्रोग्राम बघितला, त्यांनी प्रोग्राम दिला होता, त्या प्रोग्राम प्रमाणे संपूर्ण चाललेलं आहे. 11 तारखेला आम्हाला मुदत दिली होती, त्या दिवशी आम्ही आमच्या हरकती नोंदवल्याच. त्याच्यानंतर आता तो सुनावणीसाठी आमची सुनावणी झाली, आता त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी तो वरती परत हरकती सूचनावरती प्रशासनाकडे जाणार आणि त्याच्यानंतर तो निर्णय होऊन येणाऱ्या 3-4 तारखेला किंवा कालच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर 11-12 तारीख काहीतरी निदर्शनास येते की 11-12 तारखेपर्यंत प्रभाग रचना फायनल होतील म्हणून. त्या जेव्हा केव्हा होतील तेव्हा. तर आम्ही हे पूर्वी घेण्यासाठी तुमच्या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं असं आहे की प्रशासन निर्णय घेण्याच्या पूर्वी प्रशासनापर्यंत आमचा आवाज तुम्हा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे, एवढे ह्यासाठीच आमची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. बरं, हायकोर्टामध्ये तुम्ही जे हे करणार आहात तर ते कोणाच्या विरोधात जाणार आहे खरं तर? म्हणजे प्रशासनाच्या विरोधात जाणार आहात की ज्याने हे घडवून आणलेले असं तुमचं म्हणणं आहे त्यांच्या विरोधात जाणार आहात का निवडणूक आयोगाच्या विरोधात जाणार? कोणाच्या? नॉर्मल कोर्समध्ये हायकोर्टात जर आपल्याला रिट पिटिशन दाखल करायचे असेल तर कोणाच्या व्यक्तिगत आपण करू शकत नाही, ते आपल्याला निवडणूक आयोगाच्या विरोधातच दाखल करावी लागते. त्यामुळे आम्ही ऑफकोर्स निवडणूक आयोग आणि राज्य शासनाच्या विरोधातच इथे रिट पिटिशन दाखल करणार आहोत. अच्छा, तुमचा प्रश्न की अनुसूचित जाती 1989चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये मुळातच अशी तरतूद आहे की अनुसूचित जातीचे असणारे राखीव जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये कशाही प्रकारची तोडफोड न करता ते मतदारसंघ आहे त्याच याच्यामध्ये ते असले पाहिजे अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि त्या असणाऱ्या त्या नियमाचं अनुसूचित जाती जमाती कायद्याचं उल्लंघन सदर या प्रभाग क्रमांक 24 मध्ये झालेलं दिसून येते. आणि म्हणून आमची प्रशासनाकडे येणाऱ्या काळामध्ये आता ही जी 24 सप्टेंबरची आमची निर्धार सभा झाल्याच्या नंतर जिल्हा अधिकाऱ्यांकडे आम्ही या संदर्भामध्ये अनुसूचित जातीचा गुन्हा दाखल करावा आणि या प्रभाग रचनेमध्ये जर कुणी जाणीवपूर्वक पूर्वनियोजित कट करून षडयंत्र करून जर हे अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाचं ही सभा झाल्याच्या निर्धार सभा झाल्याच्या नंतर आंदोलन आमचं असणार आहे. याच्या की शासनाने त्याचा तपास करावा. आमची मागणी आहे की याच्यामध्ये अनुसूचित जाती जे आहे अनुसूचित जातीचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणामध्ये पूर्वनियोजित कट करून जर कुणी याचं एसटीचं आरक्षण घालवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. आणि आमचं असं म्हणणं आहे, समाजाचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण जे आहे हे आरक्षण संपवण्याकरता याचं कटकारस्थान करण्याकरता स्वतःच्या सोयीनुसार हा प्रभाग करण्याकरता त्या प्रभागातील माझी नगरसेवक जे आहे गणेश बिडकर समाजाचं आंबेडकरी समाजाचं म्हणणं आहे की त्या प्रभागातील माझे नगरसेवक जे गणेश बिडकर भाजपाचे त्यांनी हे सगळं केलेलं आहे. तर आमचा असा संशय आहे, समाजाचा संशय, आंबेडकरी चळवळीचा संशय की हे सगळं गणेश बिडकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याची चौकशी करण्यात यावी. निवडणूक अधिकाऱ्यांनी जे याच्यामध्ये प्रभाग रचना केलेली आहे हे नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले या सगळ्यांची चौकशी करावी असं आमची मागणी असणार आहे. या म्हणजे निवडणूक आयोगाच्या म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये आपल्या संपूर्ण पुणे शहरात जे पाहायला गेलं तर सगळेच प्रभाग हे वेगवेगळे विस्कळीत करून ठेवलेले येतात आणि त्या अनुषंगाने फक्त 24 मध्येच तुम्ही एकतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये हा मुद्दा घेतलेला आहे. बाकीचे जे आहेत वाद प्रभाग तर ह्यांनी हा मुद्दा का घेतला तुमच्या बरोबर? आपण जर याच्यामध्ये मी तुमचा प्रश्न बरोबर आहे की जर पूर्ण शहरामध्ये हे झालं तर प्रभाग 24 मध्ये ठळक असं का जाणं, याचं महत्वाचं कारण असं आहे जर प्रभाग 24 या ठिकाणी मॅप होता ना काय करतात तर बॅगमध्ये प्रभाग 24 आपल्या सगळ्यांना मॅप शेअर करतो त्याच्यामध्ये मला दिसून येईल की त्या ठिकाणी जो मुख्य रस्ता होता जे पुणा स्टेशनकडे जाणारा कलेक्टर कचेरीकडनं पुणा स्टेशनकडे जाणारा कॅम्पकडे जाणारा मुख्य रस्ता होता तो मुख्य रस्ता डावलून जगन्नाथ हॉटेलकडे तो फक्त केक सारखा तसा तुकडा वळवतो त्या पद्धतीने तो काढला
तर याचं काढण्याचा आम्हाला संशय असा आहे, कारण त्या ठिकाणी जसून क्वार्टर्स ही वस्ती आहे, त्या ठिकाणी साधारणपणे 1000 ते 1200 एससीचं मतदान आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण जेव्हा लक्ष्मीनगर पासून नानापेठकडे येतो, दर्शन हॉलकडे, त्या ठिकाणी देखील तो नानापेठ पोलीस चौकीकडे भाग मुद्दामून काढला गेला आणि त्या ठिकाणी विठोबा आनंद सोसायटी म्हणून त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी देखील अनुसूचित जाती जमातीला 1300 मतदान आहे. म्हणजे हे जे जाणून बुजून 2 भाग करण्यात आले, ते करण्यासाठी सरळ भौगोलिक संलग्नता असताना, म्हणजे ही भौगोलिक संलग्नता असताना हे काढण्यात आले. म्हणजे याच्यामध्ये कुठंच नाही, आतमध्ये अक्षरशः सब रोड किंवा गल्ली रोडातनं जाण्याचा कुठंच कारण नव्हतं, याचा आमचा मोठा संशय आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या अधिकाऱ्यांना विचारले की त्यांना देखील या गोष्टीला उत्तर देता आलं नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं, सरळ साधा मॅप होता, सरळ तुम्हाला त्या ठिकाणी रोड दिसतो आणि केकचे 4 तुकडे आपण ज्या पद्धतीने करतो ते 4 तुकडे करण्यात आले. आणि ज्यावेळेस आम्ही संशोधन केलं तेव्हा लक्षात आलं की कदाचित या ठिकाणी, म्हणजे कदाचित नाही खरंच आहे, या ठिकाणी एससीचं पॉप्युलेशन असल्यामुळं ते करण्यात आलं आणि ते बरोबर आमचे 4000 एससीचे मतदार आहेत ते कमी झाले, म्हणून आमची एसटीची संख्या ही 8000वरती आली. जर शासनाने आम्ही पुन्हा तीच विनंती करतोय की तुम्ही जर हे 4 भाग आम्हाला मिळून दिले तर आमची ही लोकसंख्या 12,500वरती जाते आणि ऑटोमॅटिक हा जो मतदारसंघ आहे हा एससी कडे जातो. त्याच्यामुळं आम्हाला दाट संशय, आम्हाला विश्वास आहे की हे 4000 कमी झाले म्हणून 8000वरती आलो आणि आम्ही त्या 22च्या कट ऑफ मध्ये आम्ही बसलो नाही. म्हणून जाणीवपूर्वक हा अनुसूचित जाती जमाती जो वर्षानुवर्ष, याच्यामध्ये अजून एक मला सांगायचं की 1962 पासून ते आज तागायत या अनुसूचित जातीच्या प्रभागाला कोणी साथ नाही लावलं, कोणी डेअरिंग नाही केली. आणि अशी डेअरिंग जर कोणी केली तेव्हा कोणाच्या डोक्यात आलं तर यांनी केल्यामुळं आम्ही हा मोठा प्रभाग जो आहे अनुसूचित जाती जमातीचा वर्ग आहे या आरक्षणापासून वंचित राहतो. हे ठळक आम्हाला आपल्या माध्यमातून या जनतेला या प्रश्नाला दाखवून द्यायचंय. आणि याचा न्याय बाबासाहेबांनी सांगितलेले की ज्या जाती जन्माला आला जाता हक्क आम्हाला मिळवता यायला पाहिजे आणि आम्ही संघर्ष करणारे आहोत. आम्ही शेवटपर्यंत या गोष्टीसाठी संघर्ष करणार. आम्हाला जनतेमधनं आम्ही न्याय घेणार, जनतेमधनं नाही मिळाला तर आम्ही कायद्याने याचा न्याय घेण्याचा प्रयत्न करणार. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. मंगळपेठेतील सर्व शिव फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आणि सगळ्यांचं मनापासून आभार की आपण अन्यायाच्या विरोधात लढण्याचं असं ठाम भूमिका घेतली. प्रभाग क्रमांक 24 असू द्या, प्रभाग क्रमांक 13 असू द्या आणि प्रभाग क्रमांक 24 वर जो अन्याय झालेला आहे की आपल्या दलित समाज, मातंग समाज, मुस्लिम समाज असं जे आरक्षण होतं, मुस्लिम समाज आरक्षण होतं, ते आरक्षण घालवण्यात, जाणून बुजून घालवण्यात आलं. आणि भारतीय जनता पक्षाचं हे कारस्थान आहे जे अख्ख्या पुणे शहरात दिसते. फक्त मंगळपेठ पुरते आमचं आरक्षण झालेलंच, तर दलित बांधवांच्या बरोबर मुस्लिम समाज खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर आम्ही तिथं आहोत. आणि शेवटपर्यंत आम्ही सर्वांना आव्हान करतो मुस्लिम समाजाला पण की आपण जास्तीत जास्त संख्येने जी 24 तारखेला आपली सभा होणार आहे, निर्धार सभा, तिथं येऊन जास्तीत जास्त लोकांनी तिथं येऊन याच्या विरोधात लढा द्यावा, निषेध करावा आणि आपल्या जे हक्काचं आरक्षण आहे ते लढून आपण कसं घेता येईल. आणि प्रशासनाला हे आम्हाला आमचं आरक्षण द्यावंच लागेल, कारण की हे जाणून बुजून काय केले की आमचा दलित समाज असू द्या, मातंग समाज, एससी समाजाचा जो आरक्षण आहे मागासवर्गीयांचा, तो जाणून बुजून काय प्रतिनिधित्व नको आपलं. मंगळपेठेचे प्रश्न आहेत आमचे, जे हिंदू, मुस्लिम, दलित आम्ही सगळे मिळून ऐक्य इथं राहतोय. खूप वर्षापासून आम्ही इथं राहतो. आमचं ऐक्य तोडण्याचं काम प्रभाग क्रमांक 24 मधून आरक्षण घालून हे करण्याचं यांचं कटस्थान आहे असा माझा भारतीय जनता पक्षावर आरोप आहे आणि त्यांच्या एका मोठ्या नेत्यावर आरोप आहे. तर मला सगळ्या मुस्लिम समाजाला, सगळ्या आंबेडकरीवादी, शिव फुले आंबेडकरवादी सर्व विचारधाराच्या लोकांना आव्हान आहे की 24 तारखेला तुम्ही जमा हो आणि याच्या अन्यायाच्या विरोधात लढवा. आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपण संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू
खऱ्या अर्थानं जे 24 प्रभाग क्रमांक 24 जे तुकडे पाडलेले गेले आहेत जातीय जे काही आकसापोटी, तर हे चुकीचं आहे आणि आम्ही सर्वजण अन्यायग्रस्त आहोत. आणि म्हणूनसाठी मी पत्रकार बंधू भगिनींना माझी विनंती राहील की आमचा जो आवाज आहे तो आपण सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे निर्भीडपणे, प्रामाणिकपणे. आणि माझ्या सर्व समाज बांधवांना, त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व पुणे शहरातील सर्व समाज बांधव, त्याचबरोबर जे संविधान प्रेमी आहे, जे काही चुकीचं झालेलं आहे, आणि त्यासाठी आम्ही जे की 24 सप्टेंबर हा जो त्या दिवशी निर्धार सभा आयोजित केलेली आहे, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी जो काही पुणे करार झालेला आहे, याला 94 वर्ष पूर्ण होऊन 95 वर्षाची सुरुवात होत असताना त्या दिवशी आम्ही ही सभा आयोजित केलेली आहे. आणि म्हणूनसाठी आपण तिथं जास्तीच्या संख्येनं उपस्थित राहून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या करण्यासाठी आणि त्याचबरोबर याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करते. जय करते अशी भूमिका घेऊन जो प्रभाग क्रमांक 26 आरक्षणाची जी सगळी विध्वंसक प्रकार केलेला आहे, त्या विध्वंसकाच्या विरोधामध्ये दिनांक 24 रोजी आमची निर्धार सभा आहे. त्या निर्धार सभेचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन केलेलं आहे. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढील सहकार्याची अपेक्षा ठेवून आजची पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी संजय भीमाले. आज या ठिकाणी मी अखिल मंगळवारपेठ आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने सर्व मंगळवारपेठेतील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील समाजाला आवाहन करतो की येणाऱ्या 24 सप्टेंबरला निर्धार सभेचं आयोजन मंगळवारपेठ वजन काटा कडवाकुट्टी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि निर्धार सभेचं त्या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. या निर्धार सभेचा जो समाजाला आणि आंबेडकरी चळवळीला मेसेज द्यायचा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग आणि नगर रचना विभागाने ज्या पद्धतीने प्रभाग रचना अन्यायकारक अनुसूचित जातीवर केलेली आहे, निवडणूक आयोगाने अन्यायकारक अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व संपवण्याचा घाट केलेला आहे. आणि हे प्रतिनिधित्व संपवण्यासाठी एका भारतीय जनता पक्षाच्या लीडरने, त्याचं नाव गणेश बेडकर आहे, याने हा सगळा त्याच्या सोयीचा प्रभाग केलेला आहे. आणि त्याच्या निषेधार्थ मंगळवारपेठ या ठिकाणी निर्धार सभेचं आयोजन केलेलं आहे. या निर्धार सभेला फुले शाहू आंबेडकर चळवळीला मानणाऱ्या सर्व पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, समाजानं मोठ्या संख्येनं 24 सप्टेंबरला 5 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. जय भीम. आणि आम्ही आवाहन करत आहे की जो प्रभाग क्रमांक 24 पॅनल मधला एक तुकडा जेएसी वर्ग हा पारंपरिक असून यावर्षी जाणून बुजून ज्या हरामखोरांनी तो तोडून काढला की त्याला निवडून येण्यासाठी, आणि त्याच्या विरोधात आम्ही वजन काटा कडवाकुट्टी इथं निर्धार सभा त्याच्या विरोधात ठेवलेले आहे. एवढंच बोलतो. जय आरक्षण मंगळवारपेठ आरक्षण बचाव कृतीच्या वतीने 24 तारखेला निर्धार सभा आयोजित केलेली आहे. या प्रभागाची रचना पुऱ्या प्रभागामध्ये चर्चा आहे. बीजेपीच्या गणेश बेडकर यांनी केलेली आहे. त्यामुळं आमचा निर्धार 1 नाही 3 असणार आहेत. एक तर पुणे करार आहे, त्या विषयाला अनुसरून त्या दिवशी तिसरा निर्णय असा होणार की ज्यांनी आमच्या प्रभागाचं हे केले, आरक्षण उठवले, त्याला आम्ही या महानगरपालिकेतूनच उठवणार आहे. या आरक्षण समितीच्या वतीने आम्ही ठामपणे भूमिका घेणार आहे. त्या दिवशी आव्हान आणि सर्वांना आवाहन करतो की 24 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं. 24 तारखेला वजन काटा येथे आरक्षण बचाव मंगळवारपेठ वतीच्या वतीने समितीच्या वतीने निर्धार सभा आयोजित केली आहे. तरी सर्वांनी त्या सभेला आवाज उपस्थित जावे ही विनंती. मी येतोय, आपण सर्व या. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 24 मधील तमाम नागरिक बंधू आणि भगिनींना या ठिकाणी विनम्र आवाहन करीत आहोत. येणाऱ्या 24 तारखेला वजन काट्यावरती जी आपली निर्धार सभा होणार आहे, या सभेचा उद्देश असा आहे की आपला जो पारंपरिक या ठिकाणचा जो आपला आरक्षित मतदारसंघ होता प्रभाग क्रमांक 24, तो या येणाऱ्या निवडणुकीमध्ये
माजी नगरसेवक आणि माजी मंगळसूत्र चोर गणेश बिडकर यांनी हा प्रभाग आपला आपलं आरक्षण काढून घेतलेलं आहे. केवळ जातीयवादी भूमिकेतून त्यांनी हे सगळं कडक केलेलं आहे. याच्यामध्ये प्रशासनातील प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी हाताशी धरून हे सगळं संगनमत करून या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं की आज आपल्याला सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि मी सर्वांना